सप्टेंबर महिन्यानंतर आम्ही काय करतो, या केटी बंधाऱ्याच्या इथे येतो. त्याच्या खाली जे पाणी असतं ना, त्या इथे बसून आंघोळ करायला खूप मजा येते. आणि आमची कान्वी नदी, आणि या कान्वी नदीवरचा हा केटी बंधारा, निसर्ग सुंदर असलोली, जे तुम्हाला मी बोललो होतो ना की आमच्या गावाला कान्वी नदी आहे आणि कान्वी नदी ही आमच्या गावाची तहान भागवते. तर ह्या कान्वी नदीवर काय केलं आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून त्याच्यावरती केटी बंधारा बांधला. आणि या केटी बंधाऱ्यामुळे होतं आहे काय की पाणी त्या बाजूला, समोरची बाजू जी दिसते तुम्हाला, समोरच्या बाजूला पाणी साठवलं जातं, अडवलं जातं आणि ते अडवलेलं पाणी शेतीला कामाला येतं. त्याचबरोबर इथून नदी वाहत जाते आणि इथून नदी वाहत जात असताना ते बघा समोर त्या बाजूलासुद्धा शेती केली जाते. अशा पद्धतीनं आमच्या गावची, असनोलीची ही जीवनवाहिनीच म्हणेल तिला मी, अशी ही आमची कान्वी नदी. बघा मासे बघायला सुद्धा खूप मजा येते याच्यामध्ये का. ज्यावेळी वळगण लागते ना त्यावेळी मासे येत नाही, खालून ना वरती उड्या मारतात. पाऊस किती झाला आहे हे तुम्हाला लगेच कळेल, कारण इथे संपूर्ण पाणी आहे आणि भाताची पिकं आता त्याला ओंब्या धरलेल्या आहेत. आता पाऊस जाणे गरजेचं आहे, कारण थोडंसं ताप मिळणे गरजेचं आहे. आणि इथेच जे मासे पकडायसाठी हे जाळी मांडलेलं आहे बघा, ते शेतामध्येच मांडलेलं आहे. हे शेत, हे मासे आहेत बघा खाली तुम्हाला दिसतील. पण असायचे ना ते पोट्या खायचे. ते पोट्या जर दाखवाल का तुम्ही, दाखवा जरा पोटरी जरा. जी खायचो ना आम्ही लहानपणी, त्या पोटऱ्या खायचो. पोटरी म्हणजे काय असतं, जे कोवळा भात व्हायच्या अगोदर जो कोवळा जो असतो ना, कोवळ्या भाताचे बघा, ही हे झालं कोवळा भात असतो ना, काय कोळा पोटरी म्हणतात याला, काय म्हणतात, पोटरी म्हणतात. ते आवडीने खायचे का लहानपणी? आवडीने खायची. कधी खायचे हे लोक? ते हे आता हे भाद्रपद महिन्यातच आता हे तेव्हाच मिळतात का फक्त? त्याच वेळेस मिळतात. आणि खरं सांगतो, एक आठवण जागृत केली, कारण दादा जाताना मला दिसली आणि ते सांगतात की संतोष चल पोटऱ्या खाऊ. तर मी बोललं चला मग खाऊया. आणि ते दाखवा आता जरा, काढा जरा. ते भात असतो, भात तयार व्हायच्या अगोदरची कृती आहे. कोवळा भात. कोवळा भात, हा दाखवा. ते दाखवत आहेत बघा आपल्याला, हे बघा कसं काढतात बघा. हां काढा, हां बरोबर. आणि तो काय करायचा, खायचो आपण. असंच खायचं. हा खा बिंदास. आपण लहानपणी आम्ही असेच खायचो ते बघा. ते पण दाखवत आहेत. आणखीन एक दोन मला पण काढून ठेवा, कारण बरेच वर्ष झाली मी पण खाल्ली नाही आहे. या अशा पद्धतीनं आमचं जे शेतावर यायचो ना, ते शेतावर येत असताना आमची ही जी मजा असायची ना, ही मजा अशी चालायची. भात तयार व्हायच्या अगोदर द्या माझ्याकडे पण, मला पण लागेल. काढा आणखीन एक दोन. हां. आणि अशा पद्धतीनं ह्या आमच्या भाताच्या पोटऱ्या, ज्या आम्ही लहानपणी आवडीने खायचो. ते ना लहानपणी ना ह्या पोटऱ्या आम्ही ज्या खायचो ना भाताच्या, त्याच्यामध्येच खूप मजा वाटायची. आणि दत्तदादा योगायोगाने आम्हाला भेटले आणि ते बोलतात संतोष चल पोटऱ्या खायला. आणि मग काय झालं, त्याच्यामुळं आज योग जमून आला. दादा मस्त, तुझ्यामुळं आज माझी आठवण ना जागी झाली. पडून गेलाय ना मस्त. पानांवर बघा ना कसे, हे बघा झाडाबद्दल. तर हां काय कलर कसा होतो, हां हिरवा आहे ना, हां हिरवा आहे. याचा कलर लाल होईल. हे पान तोडायचं, पान तोडायचं. सागाच्या झाडाची कोवळी पानं घ्यायची का? कवळं पान घ्यायचा. कोणती पानं? हे बघ बारीक पानं घ्यायची, छोटी पानं घ्यायची. हां. हां या इकडे. सागाची पानं ही कोवळी घेतली. हा, या बघ, या घेतली सागाची पानं. हां हा, त्याचे बघ हात दाखवा पहिले अगोदर. हात हे बघ. हां हां हा, हां काय करते? हां मी काय करायची मग? ते याची या करायची, हाताला चोळायची. हाताला चोळायची. त्याच्यापासून हाताला चोरायची, या करून घ्यायचं ना, जोरात चोळायची आहेत काय? हा, जोरात. हां मग त्याच्यापासून कलर कसा होतो बघ, कसा सागा पण हिरवा होता ना. हां हिरवा पान होता. हां हिरवा. बघ कलर त्याचं कसं होतो बघ. दाखवा जरा. अरे बाप रे, बाप रे. कसा कलर होतो ना. सागाचं सागाच्या पान, पानाचा- कोवळं पान घ्यायचं आहे. हा. आणि कोवळं पान घेतल्यानंतर असं बघ. दोन्ही हात दाखवा जरा. हा बघ. बाप रे, हे बघा काय असते निसर्गाची कमाल. पण बघा, सागाची कोवळी पानं घेतलीत आणि कोवळी पानं घेतल्यानंतर हातावर घेतलीत ती. घेतल्यानंतर
या आणि ती फक्त हातावर चोळली. चोळली. चोळल्यानंतर एकदम लाल कलर निघाला त्याचा. एकदम लाल जर्द कलर निघलाय. हा बघ. खरं तुम्हाला हे जर सगळं अनुभवाचं असेल, पाहायचं असेल ना, तर तुम्ही नक्कीच आमच्या फार्मला नक्की भेट द्या. हे सगळं तुम्हाला इकडे पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल.